नमस्कार, मी अवधूत नवले. ARAच्या आयुर्वेद महोत्सवाच्या या यूट्यूब पेजवर तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान पुण्यामध्ये शुभारंभ लॉन्चच्या इथं आपला पुण्यातला एकमेव आयुर्वेद महोत्सव होतोय. त्या अनुषंगाने आयुर्वेदिक क्षेत्रातील मान्यवंत वैद्यांना आपण भेटीगाठी त्यांच्या घेतोय, त्यांच्याशी गप्पा मारतोय. या हेल्दी गप्पा मारण्यासाठी आज आपण आलो आहे आपल्या पुण्यातली सर्वांची लाडकी खूपच जुनी नामवंत संस्था म्हणजे आयुर्वेद प्रयोगशाळा आणि त्याच जी संस्था आहे राष्ट्रीय शिक्षण मंडळ या संस्थेचे सचिव डॉक्टर राजेंद्र हुपरीकर यांना भेटण्यासाठी आपण आज आलो. सर, तुमचं हार्दिक मनापासून स्वागत. नमस्कार. सर, आपण गप्पा मारायला सुरुवात करतोय त्याआधी तुमचं खूप अभिनंदन, कारण या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि एवढा प्रगल्भ इतिहास या संस्थेला आहे आणि आयुर्वेदाचा म्हणतो की पुण्यात जे काही प्रचार प्रसार झाला यामध्ये या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. काय सांगाल सर तुम्ही? साधारण राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना तुम्ही आता सांगितलं शताब्दी वर्ष आम्ही नुकतंच पूर्ण केलेलं आहे. तर 1924 साली टेक्निकल भाषेमध्ये त्याची स्थापना झाली. ओके. परंतु त्याच्या अगोदर साधारणतः 8 वर्ष अशा प्रकारची आवश्यकता आहे आणि सर्व ही मंडळी जी स्थापना करणारी होती ही आपले स्वातंत्र्य सैनिक होते आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेमधून राष्ट्रीय शिक्षण हे आयुर्वेदाचं शिक्षण असलं पाहिजे. नॅशनल मेडिसिन ज्याला आपण म्हणतो हे आयुर्वेद असलं पाहिजे आणि सपोर्टेड बाय ॲलोपॅथी मेडिसिन असं टिळकांचं देखील स्वप्न होतं आणि टिळकांनी केसरीच्या त्यांच्या अग्रलेखामध्ये देखील याचा उल्लेख केलेला होता. तर त्यामुळे आयुर्वेद हे राष्ट्रीय वैद्यक व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि टिळक गेल्यानंतर त्यांचे अनुयायी म्हणून त्यांना फॉलो करणारी लोक, स्वातंत्र्य सैनिक या सगळ्यांनी मिळून 1924 साली ही आयुर्वेदाचा प्रचार प्रसार वेगवेगळ्या पद्धतीने करण्यासाठी म्हणून राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. वा. सर, आज म्हणजे शिक्षण मंडळाचं जे तुमचं मोठं जे काम आहे ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या नावाने ओळखलं जातं. त्याचे तुम्ही सचिव आहात. तर आज असंख्य मराठी मुलं, मग ती खेडेगावातली असतील, शहरातली असतील, भारतातली असतील, यांचा कल आता आयुर्वेदाकडे हळूहळू वाढत चाललेला आहे. ही जी वैद्यकीय शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल सर? त्यांनी कशा पद्धतीने आता याच्याकडे बघितलं पाहिजे? निश्चितपणे साधारणतः केंद्र सरकारचं धोरण आता ज्याला आयुर्वेदाला पूरक असं होऊ लागलेलं आहे. स्वतंत्र आयुष मंत्री हा नेमला गेलेला आहे. हे पूर्वी आयुष मंत्री असा नव्हता. वैद्यकीय शिक्षण किंवा वैद्यकीय जे मंत्री असायचे त्याच्यातच एक भाग आयुर्वेदाचा असायचा. परंतु आयुष मंत्री स्वतंत्र झाल्यामुळे निश्चितपणे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार भारतामध्येच आणि भारताच्या बाहेरही होण्यासाठी केंद्र सरकार अतिशय काम करत आहे. तर त्यामुळे आपल्याकडे येणारे विद्यार्थी जे असतात हे अतिशय हुशार असतात. ते जी नीट नावाची एक परीक्षा असते जी संपूर्ण भारताच्या लेव्हलवरती कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी दिली जाते. त्याच नीट परीक्षेचा क्वालिफाय करून त्याच्यातूनच आपल्याकडे विद्यार्थी येतात. म्हणजे विद्यार्थी कुठल्याही पद्धतीने कमी हुशार असतात खूप किंवा असं काही नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन ते आलेले असतात. त्यांना आयुर्वेदाचं प्रेम हे निश्चितपणे असतं काही प्रमाणात आणि ते वाढवता कसं येईल हे त्यांच्या 4.5 वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये ग्रॅज्युएशन होईपर्यंत हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या योजना ह्या केल्या जातात. हॉस्पिटलमधलं ॲक्च्युअल ज्याला आपण म्हणतो रुग्ण आणि रुग्णाला दिली जाणारी चिकित्सा ह्याच्यामधले सक्सेस त्यांनी बघितला तर त्यांचा जास्त प्रमाणावरती विद्यार्थ्यांचा हा आयुर्वेदावरती विश्वास बसतो. कारण आज शेवटी कसं आहे की आपण किती काही म्हटलं तरी शेवटी तुम्हाला दाखवायला लागतं. बाप दाखवणं तर श्राद्ध कर असं आपल्याकडे एक म्हण आहे. तर त्याप्रमाणे या चिकित्सेचा उपयोग होतो असं सगळेजण म्हणतात. पण तुम्ही जर उपयोग तो करून दाखवला पेशंटमध्ये तर विद्यार्थ्यांचा हा निश्चितपणे त्याच्यावरती जास्त प्रमाणात विश्वास बसतो आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने
विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग जर योग्य पद्धतीने घेतलं गेलं तर आयुर्वेदाचा प्रसार जो आहे हा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्याचप्रमाणे जनसामान्यांमध्ये देखील वाढायला नक्कीच मदत होईल. नाही, अगदी सर. कारण बघा, म्हणजे आज जर चांगले वैद्य निर्माण झाले तरच हे शास्त्र अजून लोकांपर्यंत पोहोचेल, निश्चितच लोक त्याचा अनुभव घेतील. तर मी असं म्हणेन की ती वैद्य घडवणारी जी संस्था आहे यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. पण असं बऱ्याच जाणवलंय आम्हाला सर, किंवा माझ्या दिसण्यामध्ये आलंय की जे BMS वैद्य असतात ते दोन्ही प्रॅक्टिसेस करतात, म्हणजे ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक. पण त्यांनी प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करावी यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करताय, त्यांना ते प्रोत्साहन मिळावं सगळ्याच बाजूनी असेल, तर त्यात तुमचा एक काय आहे? नाही, त्यांनी आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करावी भविष्यामध्ये यासाठीच त्यांचं पूर्ण शिक्षण जे असतं 4.5 वर्षाचं आणि नंतर जर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं तर त्याही कालावधीमध्ये आपण त्यांना त्याच पद्धतीचं आपल्या संस्थेमध्ये शिक्षण देतो. परंतु एक गोष्ट नमूद केली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये विशेष करून आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार देखील आयुर्वेदाची प्रॅक्टिस ही केलीच पाहिजे, परंतु आयुर्वेदाच्या पदवीधरांना ॲलोपॅथीची औषधं वापरायला परवानगी आहे की नाही हा एक वादाचा मुद्दा बऱ्याच वेळा निघतो. तर मी सांगू इच्छितो की आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये ज्यांनी BMS केलेलं आहे त्यांना त्यांच्या ट्रेनिंग जेवढं मिळालेलं आहे तेवढ्या त्या ट्रेनिंगच्या मर्यादेमध्ये राहून ॲलोपॅथीची औषधं वापरायला परवानगी सरकारने दिलेली आहे आणि याच पद्धतीचं धोरण हे केंद्र शासनाचं पण आहे. ही धोरणं ही हळूहळू टप्प्याटप्प्याने बदलत जाणार. शेवटी कारण कसं आहे की रुग्णाला बरं वाटणं हे महत्वाचं आहे. काही वेळेला माझ्याकडे जर समजा मी एखाद्या अशा रिमोट ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना एखाद दुसरी औषधं जी वापरायची आहेत आयुर्वेदाची ती अवेलेबल नसतील, तर ती अवेलेबल नाही, तर जे अवेलेबल आहे सुदैवाने ॲलोपॅथीची औषधं जवळजवळ सगळीकडे अवेलेबल असतात. तर अशा काही वेळेला जर वापरली तर त्यात गैर काही नसतं, परंतु पूर्ण त्याचीच प्रॅक्टिस करावी आणि आयुर्वेदाची करूच नाही हे निश्चितपणे चुकीचंच आहे. आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस केली पाहिजे आणि 1% जर आवश्यकता वाटली आणि त्यावेळेला रुग्णाला त्या औषधाने बरं वाटणार असेल आणि त्या औषध वापरण्याबद्दलचं तुमचं ट्रेनिंग झालेलं असेल तर तुम्ही निश्चितपणे ते औषध वापरायला हरकत काही नसते. खरंय. सर, आयुर्वेदाला जीवनशास्त्र असं म्हटलेलं आहे, शाश्वत आहे ते. आणि आज आपण सर्वजणच जी काही आपण जीवनशैली, म्हणजे आम्ही या साईडला आहोत, तुम्ही ऑफकोर्स तसे नाही आहात, तर आमची जी जीवनशैली आहे त्यामुळे हे जे जीवनशैलीचे जे आजार आहेत ज्याचं पहिलं उत्तर म्हटल्यामुळे डायबिटीस असं येतं, त्यानंतर स्ट्रेस हा एक मोठा सगळ्यांनाच तरुणांना तो एक आजार भेडसावतोय. तर तुम्ही एक डॉक्टर म्हणून तुमची यात प्रॅक्टिस पण आहे, तुम्ही काय सांगाल आम्हाला की या कशाकडे आम्ही कसं बघितलं पाहिजे आणि आयुर्वेद आम्हाला कशा पद्धतीने याला मदत करू शकतो? आयुर्वेदाचं तुम्ही बघितलं, आयुर्वेद हे एकमेव संपूर्ण भूतलावरचं एक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे अतिशय डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे रोग झाल्यानंतर काय करायचं ह्याचं वर्णन आहे आणि तोच रोग पुन्हा होऊ नये म्हणजे अपुनर्भव असं आमच्याकडे त्याचं सांगितलं. त्या सूत्र जे आहे ते आयुर्वेद हे रोग होऊ नये यासाठी आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद. बरोबर. तर वेद म्हणजे ज्ञान मिळणे, त्या आयुष्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे रोगी कुणी होऊ नये यासाठीच आहे. त्याच्यामध्ये म्हणजे अतिशय थोडक्यात सांगायचं झालं तर दिनचर्या नावाचा आमच्याकडे प्रकार आहे. बरोबर. त्याच्यानंतर ऋतुचर्या नावाचा प्रकार आहे. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत या अतिशय महत्वाच्या आहेत. दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं साधारणतः दिवसाचं रुटीन कसं असावं याबद्दलचं गायडन्स आहे. आता सध्याच्या बदलत्या शैलीनुसार आम्हीही त्याच्यामध्ये काही बदल त्या रुग्णाला सुचवत असतो, परंतु त्या रुग्णाचं शैली कशी आहे हे बघून सुचवायला लागतं. आता एखाद्याला सेकंड शिफ्ट किंवा थर्ड शिफ्ट असेल तर त्यावेळेला काय उपाय करता येतील हे तो रुग्ण बघून आपल्याला निश्चितपणे सांगता येऊ शकतो. तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बहुतेक सगळी लाईफस्टाईल डिसिजेस आहेत किंवा ज्याला मोठे व्यवसाय जे आहेत ते बैठे या स्वरूपाचे झालेले आहेत. मॅक्सिमम
बैठे या स्वरूपाचे व्यवसाय. त्यामुळे काही प्रमाणात व्यायाम हा अतिशय आवश्यक आहे. या व्यायामामध्येच म्हणजे योग आणि व्यायाम याचा मी सांगड घालणार नाही. कारण योग हे अतिशय स्वतंत्र आणि अतिशय डीप असं शास्त्र आहे. खरं. परंतु योगासनांचा त्याच्यातला योग हे अष्टांग आहे, त्याची 8 अंग आहेत. परंतु योग त्याच्यातला आसनापर्यंतच्या गोष्टींचा निश्चितपणे आपण आपल्या लवचिकता येण्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो. इतर व्यायाम आहेत, अगदी साधा सोपे व्यायाम आहेत. आपण सूर्यनमस्कार घालतो, साधा चालण्याचा व्यायाम जो आहे, तिथं कुठेही जिममध्ये पैसे करायला लागत. आता नुकतीच 1 जानेवारी झालेली आहे. आता तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेजेस बघितले असतील की नेहमी जिममध्ये येणार आणि 1 ते 5 मध्ये येऊ नये. कारण 1 ते 5 मध्ये बहुतेक सगळे नवीन 900 गवशे जे असतात त्यांची जिम मध्ये गर्दी असते. त्यामुळे नियमित येणाऱ्यांना करता येत नाही. 5-6 नंतर ते त्यांचा उत्साह मावळत जातो आणि मग नेहमीचे जे असतात ते वर्षभर येत राहतात. तर जे काही करायचा व्यायाम तुमच्या निश्चित त्याच्यासाठी कुठल्या तरी वैद्याचा सल्ला घेणं आवश्यक आहे. परंतु जे करायचे ते नियमितपणे करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज मी 4 किलोमीटर चाललो, परत 8 दिवस काही नाही केलं, मग उद्या 15 किलोमीटर चाललो, तर त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने जो आपल्याला अपेक्षित आहे तो होऊ शकणार नाही. अगदी. कारण तुम्ही म्हणला असं की आयुर्वेदात शिस्त आणि नियम याला खूप काटेकोर पद्धतीने बघितलं जातं आणि जेव्हा तुम्ही शिस्त असेल तेव्हा नक्कीच तुम्हाला तशा पद्धतीचे रिझल्ट मिळतात. सर, आपल्या पुण्यामध्ये आयुर्वेद महोत्सव होतोय. हो. आणि ARA जी संस्था आहे त्यांच्या अनुषंगाने आयोजित हा महोत्सव होते आणि याच्यामध्ये रसशाळेचा खूप मोठा त्याची एक प्रोत्साहन आम्हाला आहे या कार्यक्रमामध्ये. तर या महोत्सवासाठी तुम्ही आपल्या पुणेकरांना काय संदेश द्याल? त्यांनी का आलं पाहिजे अशा महोत्सवांना, जेणेकरून आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होणारच आहे? पण अजून तुम्हाला काय वाटतंय? एक नक्की गोष्ट आहे की आयुर्वेद रिसर्चर्स असोसिएशन म्हणजे ARA हे अतिशय चांगल्या पद्धतीने स्तुत्य उपक्रम आहे. त्या उपक्रमासाठी माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेतच. महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही उत्तमातलं उत्तम औषध तयार केलं तरी शेवटी आत्ताच्या भाषेमध्ये एंड युजर कोण आहे? पेशंट आहे. तर एंड युजर पर्यंत ते आपलं औषध पोहोचवण्यासाठी आपल्याला ARA सारख्या असोसिएशन म्हणजे त्यांचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्याच उपयोग होणार आहे आणि आपलं औषध जे आहे उत्तमातलं उत्तम तयार केलेलं हे त्या पेशंट पर्यंत किंवा रोग होऊ नये म्हणून जी औषध असतात ती त्या व्यक्तींपर्यंत ही पोहोचणार आहे. त्यामुळे त्या म्हणजे मध्यंतरी माझं त्यांच्याशी बोलणं झालं, त्यामुळे आयुर्वेदाचे अनेक आस्पेक्ट ते त्यांच्या ह्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये कव्हर करणार आहेत आणि रोग होऊ नये यासाठी देखील काय करायला पाहिजे यासाठीचं एक जनरल गाईडलाईन्स. कारण शेवटी व्यक्ती सापेक्ष असतं हे. बरोबर आहे. कारण एखाद्याची म्हणू आपण ज्याला आपण की डायबिटीस हा आता तुम्ही मगाशी रेफरन्स दिलात, तर डायबिटीस हा जसा लाईफस्टाईलमुळे होणारा विकार आहे त्याचप्रमाणे डायबिटीस हा साधारणतः म्हणजे पिढीजात असा म्हणतो आपण की आई वडिलांना असेल तर त्या व्यक्तीला होण्याची शक्यता जास्त असते इतरांच्या पेक्षा. मग अशा वेळेला आपल्याला काही त्याला सल्ला हा थोडा वेगळ्या प्रकारचा द्यायला लागतो. याप्रमाणे म्हणजे ज्याला आपण टेलर मेड मेडिसिन म्हणतो, आयुर्वेद हे टेलर मेड मेडिसिन आहे. त्या व्यक्तीची प्रकृती आपण तपासून त्या व्यक्तीची दिनचर्या, तो काय काय करतो, त्याचं शारीरिक आणि मानसिक तपासणी त्याच्यामुळे ज्याला आपल्याला अभिप्रेत असते आणि त्यानुसार त्याला जो सल्ला हा दिला जातो की रोग होऊ नयेत यासाठी काय करायचं आणि झाल्यावर काय करायचं. तर ARAने त्या बाबतीत पुढाकार घेतलेला आहे. तर त्यामुळे निश्चितच हे कौतुकास्पद गोष्ट आहे आणि 3 दिवसात जास्तीत जास्त पुणेकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी आणि भेट देऊन माझ्या अंदाजाने त्यांनी तिथं जे लोक येणार आहेत त्यांची परीक्षणाची देखील व्यवस्था केलेली आहे आणि आमचे तज्ज्ञ वैद्य जे आहेत हे या आलेल्या लोकांचं थोड्या वेळात, ते काही अगदी डिटेल होणार नाही परंतु थोड्या वेळात त्यांना काही गाईडलाईन्स नक्की देऊ शकतील ज्याचा त्यांना त्यांच्या भविष्यातील रोग होऊ नये यासाठी निश्चित फायदा होऊ शकेल असं मला वाटतं. साधी शेवटचा प्रश्न त्यांनीच आपण हे करूया की तुम्ही जसं खूप वेळा असं म्हटलंय की औषध आणि औषध निर्मिती प्रक्रिया आणि
ओव्हरऑल तुमचा यातला अभ्यास, तर आता या सगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या सगळ्या जमान्यामध्ये पुढचं आयुर्वेदचं जे भविष्य आहे हे तुम्हाला कसं वाटतं? आणि ही जी जीवनशैली आहे ओव्हरऑल दिनचर्या ऋतुचर्या ही आत्मसात करण्यासाठी आम्ही पहिलं पाऊल काय टाकलं पाहिजे? कारण तेच बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की त्याची थोडी भीती वाटते, तर त्यात तो एक सल्ला सांगून तुम्ही भीती वाटायचं काहीच कारण नाही. तर कुठल्याही माणसाला स्वतःहून आजारी पडावं असं वाटतच नाही. खरंय. कोण असं असेल की मी आजारी पडावं असं मला वाटतं. त्याच्या लाईफस्टाईल आता काही गोष्टी ज्या असतात ह्या आपल्याला टाळता न येण्यासारख्या असतात, ज्या टाळता अजिबात येऊ शकणार नाही. तर त्या गोष्टींवरती आपल्याला काय उपाययोजना करायला लागेल हे त्या व्यक्तीला सांगायला लागू शकेल. परंतु ज्या निश्चितपणे टाळता येऊ शकतील ह्या तर आपण टाळू शकतो गोष्टी. बरोबर. आणि त्या जर गोष्टी आपण टाळू शकलो तर आपल्याला रोग होऊ नये या पहिल्या आयुर्वेदाचं जे एम आहे, रोग होऊच नये याकडे आपण जाऊ शकू. आणि त्यासाठी आहाराचं देखील तितकंच महत्व आहे. आज आहाराच्या बद्दल आपण बघतो, आहार कुठल्या दर्जाचा आपण घेतो. बरं, त्याच्यात अजून बरीच फॅड्स आहेत खाण्यापिण्याच्या सवयींच्या बद्दल. ते फार दीर्घ होऊ शकेल. परंतु कुठल्याही योग्य वैद्याकडे जाऊन आपण घेत असलेला आहार आणि विहार, म्हणजे ज्याला आपण चर्या म्हणतो, दिवसभर करायचं गोष्ट, ऋतूनुसार त्याच्यामध्ये करावायचे बदल, हे जर आपण सल्ला घेतला तर व्याधी होऊ नये, किंवा झाला तर तो सौम्य प्रमाणात होतो किंवा लवकर बरा होतो, कमी औषधात बरा होतो. ह्या गोष्टी त्यातून आपल्याला पाहायला मिळू शकतात. डॉक्टर राजेंद्र सर, तुम्ही खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमच्या बिझी शेड्यूल मधला थोडासा वेळ दिला आणि तुमचं हे आयुर्वेदाबद्दल जे प्रेम आहे त्यासाठीच हा सगळं मला जाणवत आहे. तेव्हा खूप थँक्यू सर. आणि तुम्ही यायचंच आहे महोत्सवाला, त्यामुळे इथं आपली भेट होईलच. तेव्हा खूप खूप थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार. तेव्हा मित्रांनो आणि माझ्या पुणेकरांनो, तुम्हाला डॉक्टरांकडनं खूप छान सल्ला मिळालाच आहे. तेव्हा तुमच्या मनातले हे सर्व जे काही प्रश्न असतील आयुर्वेदाबद्दलचे, ते तुम्ही या महोत्सवाला येऊन तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. तेव्हा 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी शुभारंभ लॉन्स इथं आयुर्वेद महोत्सव होतोय. तेव्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण, नक्की या.